हे विजयभाऊंचं घर पार्वती निवास. हे बघा कसं बघतोय बघा बाहेर याला. मंदिर बांधायला म्हटलं तर तयार होत नाही. हो ते दिसतंय ह्या खरोखरीन देवीचं मंदिर. अशी वाडी महाराष्ट्रात नसेल त्याला 3-3 असं पाणी बघितलं की लहान व्हायलाच पाहिजे. आम्हाला आता काय व्हिडिओसाठी सगळं करावं लागतं आपल्याला. आणि बघा शूटिंगच्या नादात पडलो पडत असली कोकणी माणूस. काय डोंगर काय झाडी. बघा पाठीमागे बघा काय मस्त असा डोंगर आहे, झाडी आहेत. आणि 1 वर्षापूर्वी आपण हा डायलॉग ऐकला होता ना, काय डोंगर काय झाडी. तशाच वातावरणात आपण आलो आहोत. म्हणजे आपण आहोत कोकणात आणि आजची सकाळ आपली उजाडली आहे ती कोकणामध्ये. ह्या अशा मस्त सुंदर अशा वातावरणात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघताय मागे भात शेती आहे कोकणात. आता सध्या भात शेतीचं सगळीकडे. पाण्याचा आवाज येतोय का तुम्हाला? ते बघा असा जो मागे आवाज येतो ना खळखळणारा, हा पाण्याचा आवाज आहे. पाठीमागे काय म्हणतात हे पर्या म्हणतात त्याला. म्हणजे काय म्हणतात त्याला, वाळ म्हणजे कणकवली साईडला म्हणजे सासवडीला गेलो ना की वाळ वगैरे म्हणतात. मागे वाळ वाहतोय हे पर्या म्हणतात. आता पर्यावर आम्ही चाललो आहे. आणि सध्या मी आहे ते खरवली गावात म्हणजे खरवली वाडी. आणि ही येते लोटेमध्ये, लोटे ग्रामपंचायत. आणि लोटे ग्रामपंचायत कुठे आहे तर तालुका खेड जिल्हा रत्नागिरीमध्ये. तर ह्या गावी आम्ही आलो. तुम्ही तर काल आपला व्हिडिओ बघितलाच असेल. म्हणजे ह्याच्या आधीचा व्हिडिओ जो तुम्ही बघितला आहे ना आपला ट्रॅव्हलवाला व्हिडिओ ठाणे ते खेडचा, जे तुम्हाला कळलंच असेल की मी खेडला आलो. तर खेडला मी विजयभाऊंच्या गावी आलो आहे. असं सुंदर वातावरण आहे सकाळ सकाळचं. आणि मस्त बघ ह्या वातावरणात जरा ह्या गावचा फेरफटका मारायला आम्ही निघालो आहोत. आता विजयभाऊ पण येतात थोडेसे. त्यांना आता काय गावाल्यांबरोबर जरा गप्पा मारत आहेत. गप्पा मारून ते पण येतीलच. आणि त्यांच्यावर मस्तपैकी आपण आता हे गाव फिरूया. आणि तिकडे विजयभाऊ जरा गाववाल्यांची गप्पा मारतात. भाऊबंदकी भावकी. आणि यांच्या गावाच्या वरतीच बघा हा डोंगर. एकदम डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव आहे हे खरवलीवाडी. जो डोंगर दिसतो ना ह्याच्यावरती 3 किलोमीटर गेलो ना की लोटे MIDC आहे. आणि ह्या पूर्ण डोंगराच्या पायथ्याशी हे गाव आहे. आणि ही लोटे ग्रामपंचायतमध्येच येते हे. आणि बघा हे असं जुनं मस्त असं उतरते छपरांचं कौलारू घर सोबत नवीन पद्धतीचं चिऱ्याच्या दगडांचं घर. नवीन घर आता सर्व नवीन घर अशी चिऱ्याच्या दगडांचीच आहेत ना, सर्व अशीच असतात. अशीच. आणि चिऱ्याच्या खाणीच आहे तिथे आजूबाजूला. हा चिऱ्याशिवाय आता काय घर बांधलं जात नाही. आणि मस्त वाटतात बघायला. लाल लाल मातीचा चिऱ्याचा दगड, लाल लाल कलरचा. बघा ही हळद बघा, हळदीची रोपं बघा. आणि कशी हे खत टाकलंय काय हे बघा. हे शेणखत प्युअर. आपण ऑर्गॅनिक करून मुंबईला शोधत असतो ना. हे बघा इथे गावाला आलं तर प्युअर मिळेल एकदम. हे सगळं हळद आहे ही. बघा हा आळू, हा आपला भाजीवाला आळू असेल ना. बघा हा भाजीचा आळू. आणि इकडे कोकणामध्ये प्रत्येकाच्या दारात आणि याच्यात भेटणारच ना आळू. प्रत्येकाच्या दारात आळू असतोच. बघा केवढे आळूची झाड बघा. आळूच आळू आहे. आणि ही आपली भात शेती. असली कोकणी माणूस. असली कोकणी माणूस. तर बघा दूध घालायला निघालेत. वरती डेअरी आहेत ना. हा वरती लोटे ग्रामपंचायतला का वरती लोटे मेन हायवेच्या इकडे जायला लागतं. यांचे उकडे आहेत कंपनी हॉटेल. ओके बघा ते दूध घालायला चाललेत. काय बरं आहे ना. गाई सकाळी सकाळी चरायला सोडलेत. आणि गुरांना चरायला भरपूर आहे. आणि बघा कसा खळखळणारा पाण्याचा आवाज येतोय. आणि असं हे ह्याला तुम्ही काय म्हणता, परा म्हणता ना. परा बघा इकडे आहे परा. आणि पऱ्याच्याच बाजूला आहे विहीर. हा हे बघा बेडूक किती आहेत हे बघा. बसलेत बेडूक. आणि मासे पण आहेत बरेच. गावाला तिथून सर्व पाणी येतं. आणि हा बघा हा पर्याला पाणी बघा किती आहे. म्हणजे एक ओढा टाईप आहे छोटा. आमच्याकडे याला ओढा म्हणतात. हा पण याला पाणी जरा संत चाललंय कारण सध्या पाऊस नाही ना, त्यामुळे वर
डोंगरावरून पण कमी पाणी येतं आहे, पण ज्यावेळेला पाऊस असेल ना मोठा तेव्हा हा पूर्ण भरून वाहतो ना. पूर्ण भरतं इथं पाणी. इथं इथपर्यंत बाहेरपर्यंत पाणी येतं सांगतात ते, की इथपर्यंत बाहेरपर्यंत पाणी येतं जेव्हा जोरदार पाऊस चालू असतो ना तेव्हा. मला वाटतं मागच्या महिन्यात आला असेल इथपर्यंत. एवढं वरून पाणी वाहतं. मस्त. आता काय मोह होतोय पाण्यात उतरायचा, पण काय वेळेअभावी आम्हाला जाता येत नाही, कारण आम्हाला निघायचं पण आहे आणि आम्हाला पूर्ण गाव पण फिरायचं आहे. जरा आता पुढे तो बंधारा दिसतोय का, तिथे पण जायचं आहे. तिकडे जरा पाणी अडवलेलं आहे थोडंसं, तिकडे पण जायचं, तिकडे जाऊया आपण. हे बघा, शेवटी आम्ही उतरलोच आहोत पाण्यात. आम्हाला नाही कंट्रोल झाला. हा, पडत आणि हे सांभाळायला लागतं खूप, कारण पाय सरकतात. बी केअरफुल. हळूहळू जायचं आहे, सांभाळत. मोबाईल, कॅमेरा आणि आपलं शूटिंग सगळं सांभाळत. हा. तरी काय कमी पाणी नाही, बऱ्यापैकी आहे. अरे पडलो असतो. हळूहळू या. आणि बघा, शूटिंगच्या नादात पडलो ना म्हणजे झालं. हा, वरती मस्तपैकी फ्लो आहे आणि इकडे पण पाणी बऱ्यापैकी आहे, म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी आहे. असं तुम्हाला वाटत असेल की एकदम वरती आहे, तसं नाही. मध्ये असे खड्डे आहेत ना, गुडघ्यापर्यंत पाणी आहे. जे पोचले वरती मेन पाण्याचे. इथे बघा खोल, तुम्हाला इथे जाणवेल. हे बघा केवढं खोल पाणी आहे. एकदम स्वच्छ आणि सुंदर क्लीन वॉटर आहे ना, त्यामुळे खालचा तळ दिसतोय, पण बऱ्यापैकी खोल पाणी आहे, म्हणजे गुडघ्याच्या वर पाणी आहे बघा. आणि इकडे जास्तच खोल असेल ना, इथे खोल असेल ना अजून. आपण भिजणार ना. बघा केवढं खोल आहे बघा. आणि इकडे बघा प्रेशर, इथे 2 ठिकाणावरून पाणी येतं इकडे, आणि तिकडे जायचं आपल्याला. बर, सांभाळून जायचं आपल्याला. आपले वाटाडे आहेत तिकडचे, हे गावचे, कारण ह्यांच्याच गावी आपण आलोय. आणि बघा असं आपल्याला वर जायचंय. हे आमचे युट्यूबर ब्लॉगर कसे बघा गड चढून आलेले आहेत. आम्हाला आता काय व्हिडिओसाठी सगळं करावं लागतं आपल्याला, आहे की नाही. आता वरती आलो आपण. हा छोटासा बंधारा इकडचा, आणि मला वाटतं उडी मारतात आता पाण्यामध्ये. आणि इकडे पण मस्त बघा, म्हणजे एन्जॉय करायला मस्त ठिकाण आहे. आणि आपल्या घराच्या बाजूला, आपल्या स्वतःच्या हक्काच्या घराच्या बाजूला जो एन्जॉय करायला आपण ठाणे मुंबईची माणसं ना 60, 70, 80, 100 किलोमीटर पण लांब जातो ना, तो एन्जॉय बघा यांच्या घराच्या बाजूलाच आहे. बस तिथून 2 मिनिटाच्या अंतरावर आपण आलो खाली, आणि असं हे वातावरण पावसाळ्यामध्ये एकदम एक नंबर. खरंच मस्तच. कोकणातली माणसं पण आहे ना, मुंबईला गेल्यानंतर ना 100 किलोमीटर जातात असं हे एन्जॉय करायला. पण आपल्या गावाला या एक दिवस आणि फुल एन्जॉय करून जा फॅमिलीसोबत. आता हे उतरलेत खाली, आणि आमच्याबरोबर जर पोरं असते ना आमची, तर काय ऐकलीच नसती आतापर्यंत. त्याच्यात उड्या मारून मोकळी झाली असती. हा, पाण्याला फोर्स आहे, बराच फोर्स आहे पाण्याला. बघा, हो, हे चप्पल काढून उतरले. आणि इथे एवढं पाणी आहे, खाली बऱ्यापैकी खोल आहे पाणी. हे पूर्ण माती जमा झाली इकडे, मध्ये जसं बेटासारखं निर्माण झालं आहे. तिकडे पाणी आहे आणि इकडे पण खोल पाणी. इकडे खोल पाणी आहे, इकडे खोल आहे पाणी. इकडे तर म्हणजे आपण असं मला वाटतं की आपल्या छातीपर्यंत लागेल इथे. हा, एवढा आहे ना पोहेल. हो, हा, केवढं खोल आहे बघा. तिथे कोपऱ्यावरती तेवढं खोल आहे, म्हणजे मध्ये बरंच खोल आहे. बरंच म्हणजे आपल्या छातीपर्यंत खोल आहे ना. म्हणजे पोहणाऱ्यांसाठी इथे चंगळ आहे, पोहणाऱ्यांची मजा आहे इथे. आणि शांत पाणी आहे, टेन्शन नाही पोहायला. चला आता आपल्याला पण पलीकडे जायचंय, हळूहळू आपण पण जाऊया. आणि बघा इथे मेन जो डो आहे मोठा, तिथे आम्ही आलोय वरती. हे असं पाणी बघून हे पण लहान झालेत, लहान. आणि असं पाणी बघितलं की लहान व्हायलाच पाहिजे, हा, त्याशिवाय मजा नाही. आणि मित्रांनो बघा कसे एकदम लहान मुलासारखे पाणी बिनी उडवत आहेत. पण अशा वातावरणात आल्यावर ना लहानच व्हायचं आणि मजा करायची.
आणि एकदम म्हणजे जरा दगड घसरटे असतात, त्यामुळे जरा केअरफुली यायला लागतं, इकडून तिकडे जायला लागतं. हा, मनाला काय मोह आवरता येत नाही आहे. बघा ना मस्त. इथे ते उतरले तर इथे पण त्यांच्या जवळजवळ गुडघ्याच्या वर पाणी होतं. फॅमिली असतं तर आज दिवसभर काय इथून हल्लो नसतो. कामं वगैरे साईडला ठेवले असते सगळे. हा बरं, राहू दे, आजचा दिवस इथेच. फॅमिलीची खूप आठवण येते, असं वाटतं की खरंच असायला हवं. कारण ज्या आठवण येते सगळं पूर्ण मुलांची, बायकोची, सगळ्यांनीच खूप धमाल केली असती. खूप मजा केली असते. तुम्ही आमचा ह्याच्या आधीचा एक व्हिडिओ बघितला असेल माळशेज घाटचा, कशी आम्ही धमाल करत होतो ते. आणि त्याच्यापेक्षा जास्त धमाल मला वाटतं इथे केली असती. खूप धमाल केली असती, कारण मस्त इथे पोहायला वगैरे आणि मस्त. आम्ही हळूहळू कॉलनं चालत आलो मस्तपैकी. या पारावरनं फिरत बघा, इथनंच मस्त नदीतनंच येतोय. आणि आम्ही म्हणजे ओढ्यातनंच येतोय चालत. आम्ही साईडचा रस्ता धरलेलाच नाही आहे, ओढ्यातनंच येतोय. आणि इथे आलो आम्ही साकवावरती, म्हणजे पुलावरती. आनंद घेतो आम्ही नदीचा. हा, आणि तुम्हाला माहिती आहे सकाळचे ना ऑलमोस्ट 9 वाजत आलेत, पण वातावरण बघा, कुठे ऊन नाही, काय नाही. आणि अर्ध्या तासापूर्वी एवढं धुकं होतं ना की हा पूल पण दिसत नव्हता, एवढं धुकं होतं अर्ध्या तासापूर्वी. आणि मस्त पाऊस पडून गेला, आणि त्यामुळे जरा आम्हाला लेट झाला. पावसामुळे आम्ही लेट निघालो घरातून. हां, 6 वाजताचा प्लॅनिंग होता, पण पाऊसच सुरू होता. आणि हा बघा, हा पूल आहे. इकडून तिकडे जर तुम्हाला जायचं आहे, हे वाडीचं एक वैशिष्ट्य आहे की 3 वाडी म्हणून एक आहे, 3 गाव म्हणून एक वाडी. 3 ग्रामपंचायतीची एक वाडी आहे. 3 ग्रामपंचायत म्हणून एक वाडी. या एका वाडीला 3 ग्रामपंचायती आहेत. आता ह्या पुलाच्या पलीकडे मला वाटतं परशुराम ना. हां, हे परशुराम आहे, तिकडे आंबडस आहे. ओके, तिकडे पिरलोट. बघा हे परशुराम, आणि लगेच तुम्ही हा ब्रिज क्रॉस केला की लोटे. पण वाडी एकच, करवली वाडी एकच. आणि वरती आहे तो परशुरामचा डोंगर ना, वरती डोंगर आहे तो परशुरामचा. आणि तो प्रसिद्ध परशुराम घाट तो इथे हाच का, परशुराम घाट म्हणतात तो. हा घाट ना, ओके. बघा म्हणजे परशुराम घाट म्हणतात ना, तोच हा इथला आहे परशुरामचा डोंगर. आणि वर काय खास का मंदिर आहे ना. ओके, म्हणजे वरती 5 पांडवाची विहीर आहे आणि परशुरामांचं मंदिर आहे. आणि हे बघा, हा आहे ब्रिज, इकडून तिकडे जायचा. त्याच्यामुळे ना ग्रामपंचायत बदलते. ही लोटे होते आणि ही परशुराम होते. बाकी होते आहे करवली वाडीच, त्यात का बदल नाही. आणि तिकडे आहे पुढे ती आमरस, तिथे पण करवली वाडीच आहे. आंबडस, हा आंबडस ग्रामपंचायत. आणि हे युनिक गाव आहे, युनिक वाडी आहे. अशी वाडी महाराष्ट्रात नसेल, ज्याला 3 ग्रामपंचायत आहेत. पूर्ण डोंगर आहे. हा, हे बघा, डोंगराच्या मध्ये आपण आहोत, बरोबर डोंगराच्या मध्ये. ही करवली वाडी बघा, पूर्ण डोंगरच आहे, सगळ्या वरती दिसतात तुम्हाला ते कम्प्लीट. आणि डोंगराच्या पायथ्याशी आपण आहोत. पुढे जाऊ आपण. आणि पुढे ह्या गावचं प्रसिद्ध असं जागृत देवस्थान आहे, खरोखरीन देवी. या गावचं जागृत देवस्थान. तर खरोखरीन देवीवर नाव पडलेलं हे गाव करवलीवाडी. आणि आता त्याच देवीच्या दर्शनाला आपण जाऊया. प्रत्येकाच्या घराच्या बाजूला तुम्हाला आळू कंपल्सरी दिसते, प्रत्येकाच्या याला. हे बघा, आळू. आणि बघा हे भरलेलं जुनं आंब्याचं झाड. अशी झाडं पण आजकाल कमी बघायला मिळतात. आणि हे बघा झाडं, हे गौरीच्या पूजेला ही फुलं लागतात ना, ही फुलं लागतात गौरी पूजेला. तेरडा बघा, तेरडाची फुलं बघा दिसतात तुम्हाला. ही तेरडाची फुलं ही गौरी पूजनाला स्पेशली लागतात. आणि बघा, हा पूर्ण परशुरामाचा डोंगर आता क्लिअर दिसतोय आपल्याला. सकाळी आलो सुद्धा बिलकुल दिसला नसता, कारण पूर्ण धुक्यामध्ये होता. पूर्ण हा डोंगर आहे. आणि हा हे जे दिसत आहे, ह्या खरोखरीन देवीचं मंदिर. इथेच आपण आता दर्शन घ्यायला चाललो आहे. देवीचं जागृत देवस्थान आहे. हा बघा, हा गाईंचा गोठा. बघा, इथे आल्यानंतर तुम्हाला असा शेणाचा मस्त सुगंध येतो. मी दुर्गंध नाही म्हणणार, सुगंध येतो. शेणाचा नेहमी सुगंधच असतो, कारण ह्याच्यामुळेच आपण चांगलं काय ते ऑर्गॅनिक खातो. पण गाई मला वाटतं गेल्यात चरायला ना, गाई चरायला गेल्यात, गाई आहेच नाही याच्यामध्ये. हे बघा, हे आहे खरोखरीन देवीचं देऊळ, वर्षीकर बघा.
ही मूर्ती स्वयंभू आहे ना ही देवीची? इथून हलत नाही. पुढे समजा दुसरीकडे मंदिर बांधायला म्हणलं तर तयार होत नाही. होत नाही ना, म्हणून ते इथेच बांधावं लागलं आणि इथेच करावं लागलं सगळं. म्हणजे इथून बाहेर बांधावं लागलं. ओके. ती म्हणून तशीच आहे. तिला जी ओरिजिनल आहे तशी जी स्वयंभू हे आलेली आहे तशीच आहे ती. तिला लोक आता कसे बरेच करतात, आकार रूप करतात, पण तसं नसतं. जी जशी आहे तशीच आहे. बघा हे खरोखरीन देवी स्वयंभू देवी आहे ही आणि जागृत देवस्थान आहे गावचं. पण खरोखरीन देवीचं दर्शन घेतलं आणि आता तुम्ही बघताय हे पाठीमागेच इकडे आहे नदी, म्हणजे ओढा जे परा म्हणतात ते इकडे बघा वाहतोय असं इथून बाजूला. त्याच्या बाजूलाच हे देवीचं मंदिर आणि छान असं गाव. वर डोंगर रांगा, म्हणजे चारी बाजूला डोंगर आहेत गावाच्या, त्यामुळे डोंगर रांगा इकडे बघा तिकडे बघा, चारी बाजूला डोंगरच डोंगर. असं मस्त आहे डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव खरवळीवाडी. आणि हे बघा हे लाकडमा करून ठेवले जातात. हे बघा हे पूर्ण सोय, मला वाटतं वर्षभर जातील, वर्षभराची सोय. आणि इकडे कोंबड्या कोंडून ठेवलेत. हे बघा कसं बघतोय बघा बाहेर याला. हे बघा कोंबडा सोडला ना तर बाहेर पडणार, मग सापडणार नाही. हे बघा कोंबड्या दिसल्या का? हे बघा केळीचं झाड, बघा नारळ लागले झाडांना. हे आजकाल कोकणात दिसणारा हा ट्रॅक्टर जो शेतीच्या कामाला खूप मदतीला येतो हा. आणि यांच्याकडे कोपऱ्याची शेती आहे ना अशी हे छोटी छोटी, हा त्यामुळे कसं हा ट्रॅक्टर एकदम भारी काम करतो. चोंडे बोलतो चोंडे. काय म्हणता? चोंडे. ओके, छोटे छोटे चोंडे. हा एवढा परिसर, हा एवढंच हा चोंडा. हे मिरचीचं झाड आहे. हे मिरचीचं झाड आहे बघा. हे मिरची झाड आहे. हे कशाचं झाड आहे? आणि हे बघा इथे चिकूचं झाड पण आहे. चिकू यायला लागलेत. चिकू बरेच आहे चिकू. हे काय? आणि इकडे बाजूला रामफळाचं पण झाड आहे. फणस, चिकू, रामफळ, नारळ पण लागले, चिकू पण लागलेत, लिंबाचं पण झाड आहे. वा बरीच झाड आहे तिकडे. म्हणजे हे विजयभाऊंचं घर आणि यांच्या पाठीमागेच बघा डोंगर आहे. आणि इथून घाट रस्त्याने वर जायला लागतं आपल्याला. वरती लोटे लागतं आणि मेन हायवे पण लागतो, गोवा मुंबई हायवे. तो पण वरती आपल्याला लागेल. 3 किलोमीटर अंतर आहे, म्हणजे खाली 3 किलोमीटर उतरून आलेत की तुम्ही ह्या गावात येत आहे. आणि हे विजयभाऊंचं घर पार्वती निवास, आजीच्या नावाने हे घर. आणि ही आत्या त्यांची, त्यांचं घर इकडेच आहे. हे त्यांचं एकदम जुन्या पद्धतीचं घर आहे, जुनंवालं सारवायचं घर. हा हे सारवायचं घर आहे ना हे. आणि असं मस्त वातावरण आहे ना, तिथून जावंसं वाटत नाही. पण आपल्याला पुढे निघायचं आहे, पुढे काम आहेत थोडीशी. तर आता आपण ह्या व्हिडिओची सांगता इथंच करूया. तर तुम्हाला हा खरवली गावचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटत राहू, आपल्या नवीन गावांमध्ये व्हिजिट करतो तेव्हा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.